Ano pa? Nama. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
करू हरी कथा नाम घोष करू हरी कथा
हरी कोण कोण काढतंय मी थांबा जरा. हरी 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 सदा नाम घोष करू हरि कथा 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 सदा नाम घोष करू हरि कथा
हरी हरी सर्वांना सप्रेम जय हरी. जय हरी. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगु दशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो ते पाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भर डुल्लत से पांडुरंगा कडू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडलिकाय दातु मुनेन्द्रळे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं कैलास राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी तुझवीन शंभो मज कोण तारी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणाकराया दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझे रंगाचे विनंती, माझे रंगाचे विनंती. आदि रंगाची विनंती आदि रंगाची विनंती आदि रंगाची विनंती जोडतो करे सारी, जोडतो करे गाडी जोडतो करे सारी. जोडतो करे गाडी आपला जावे जावरी आपला जावे जावरी आपला जावे जावरी आपला जावे जावरी गुरुराया 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 माझे दंडवत तुझे पाया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया गुरुराया 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 माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया निवडराया रंगराया निवडराया रंगराया माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे नारायण बाबा रोहिदास नारायण बाबा रोहिदास माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया नाना बाबा श्रीपाद बाबा नाना बाबा श्रीपाद बाबा माझे मस्तक तुमचे पाया माझे मस्तक तुमचे पाया मस्तक तुमचे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त
प्राप्त प्रसंग प्राप्त घटिका तुमच्या आई बापांच्या आई वडिलांच्या गुरुजनांच्या सेवेसाठी घेतलेला अभंग जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय देहूगावचे सुप्रसिद्ध असे संत यांचा 4 चरणाचा अनुभव असा असणारा अभंग तुमच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंद निर्भय डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही तेहीच विधई भोगू दशा तुका म्हणे आम्ही झालो अग्नी रूप लागो नेदी पाप पुण्यांगा. विठ्ठल तुकाराम महाराज जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून काय सांगतात ते थोडक्यात तो भावार्थ असा पाहायला गेला तर सदा नाम घोष करू हरी कथा. जर तुमच्या चित्ताला जर समाधान हवं असेल तर काय एकच पर्याय सांगितलाय म्हणजे सदा नाम आणि हरी कथा. त्याच्याशिवाय या चित्ताला समाधान भेटणार नाही. हे सरळ सरळ तुकोबारायांचं मत आहे, साधू संतांचं मत आहे. दुसऱ्या चरणात सांगतात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आणि आनंद निर्भर डुल्लत असो. म्हणजे एकदा का त्या भगवंताच्या नामस्मरणाने एकदा का त्या भगवंताच्या कथेने त्या चित्ताला समाधान झाल्यानंतर काय होतो तो जीव आनंदित होतो समाधानी पावतो तो आनंदमय होतो. आणि मग इथे काय सांगितलंय समाधान आनंद सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. इथे बाबांनी ओबी टाकलेले ज्ञानेश्वर माऊलींनी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी आणि ब्रह्मानंदे लहरी प्रकट केली म्हणून आनंद निर्भर डुल्लत असो नाही का. नंतर तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. म्हणजे या देहामध्येच मनुष्य देहामध्येच अंडरलाईन करा मनुष्य देहामध्येच आल्यानंतर त्या भगवंताची एकदा का प्राप्ती झाली की मग या देहाचा त्या भगवंताच्या नामस्मरणाने विसर पडतो आणि मग तो काय होतो असो ऐसा कोठे आठवची नाही आणि देहीच विधेय भोगू दशा. आणि मग आणि मग लास्टच्या शेवटच्या चरणात चौथ्या चरणात तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेती पाप पुण्य अंगा. जे पाप आणि पुण्याला जन्माला येण्याचं कारण जे होतं पाप आणि पुण्य आणि ते काय झालं आमचं त्या भगवंताच्या नामस्मरणाने भगवंताच्या कथेने नवे नवे भगवंताच्या स्वस्वरूपाने आम्ही काय झालो अग्निरूप झालो. म्हणजे त्या नामाचा अग्नी या देह रूपामध्ये ते नामस्मरण आमच्या कानामध्ये आलं आणि आम्ही काय झालो आता अग्निरूप झालो. म्हणजे आता आम्हाला या देहाची चिंताच नाही. माझे मरण माझे मरून गेले आणि मज केले अमर. हा झाला सिद्धांत थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल मी कोणी कीर्तनकार नाहीये आणि प्रवचनकार सुद्धा नाहीये नाही का. माझ्या साधू संतांनी ही घालून दिलेली नामाची परंपरा कारण सेवेला की सेवक झालो
मी तुका या देवा यावरी न करावा उफेर. नाही का माझ्या मायबाप संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा या बाबांनी तुम्हा आम्हाला हे धर्माचं कार्य दिले नाही का, आणि त्याच्यासाठी मी इथे उभं राहिलेलो आहे. नाहीतर एरवी तरी मी मूर्खू झाला असे अविवेकू परी संत कृपादीपटू सोजवळू असे. माझ्या श्रीपाद बाबांनी या 2 पायाच्या रेड्यावर मस्तकावर हात ठेवला आणि म्हणून तुमच्या पुढे आज हे लेकरू म्हणा संत कृपा झाली ही वाचा बोलायला लागली. माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांचा प्रसाद आहे नाही का. मगाशी सुरेंद्र भाऊंचं उत्कृष्ट असं प्रवचन झालं. विषय एकच, कारण अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी या उक्तीप्रमाणे तोच विषय चित्ताचा आणि समाधानाचा विषय प्रवचनातून मगाशीच झाला. आणि तोच योगायोगाने बघा काय साधू संतांची मेळ आहे नाही का. नाही ध्यानी नाही त्यांचा माझ्याशी कॉन्टॅक्ट नाही, माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट, पण हीच माझ्या साधू संतांची मेक आहे. विठ्ठल विठ्ठल आज गावदेवी मंदिर दिवा स्टेशन आणि इथे हा चालत असताना पंधरवड्याचा एकादशीचा सोहळा नाही का. कारण इथे प्रत्येकाला सकळांशी येते आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे या उक्तीप्रमाणे प्रत्येकाला इथे चान्स दिला जातो. आणि चान्स म्हणजे सोनं करून घ्यायची संधी आहे नाही का. चान्स हा एकदाच भेटत असतो, पण इथे वारंवार कारण साधू संतांचा तेवढा कळवळ आहे. येतो हिताचा कळवळा एकच नाही का. या मनुष्य जन्मामध्ये तुमचा आमचा जन्म झालाय, मग कशासाठी जन्म झालाय आणि आलोय कुठून, आपण जायचंय कुठे, याच्यासाठी हे सगळं प्रयोजन आहे. बाकी या संत मंडळींना बाकी काय कामधंदे नाही का. प्रत्येकाला कामधंदे आहेत, पण माझ्या साधू संतांनी एकच धंदा केला, दिन रजनी हाची धंदा. रजनी हाची धंदा नाही का. माझ्या साधू संतांनी हाच धंदा केला. गीता निष्कपट माय चुकोणी ताने हिंदे ते वाय तुला भेटी हा धर्म तुमचा.
माय पुता बेटी हा धर्म तुमचा सांगितलाय. कुठला धर्म आम्ही बघतोय? आम्ही आज हिंदू मुस्लिम या धर्माच्या नको त्या संज्ञेमध्ये अडकून बसलेलोय. पण माझी माऊली सांगते की बाबा जी गीता निष्कपट आहे ना, ती आई आहे ना. मम वंश जीव लोके जीव भूता सनातना म्हण षष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थानी करचिती. तुम्ही कोणाचे अंश आहेत? तर माझ्या भगवंताचे पांडुरंगाचे अंशज आहेत. आणि ती आई आहे, ती माऊली आहे, विठू मावली हाची वरदे नाही का, संचोरुणी राही उद्या माझी. अशी जी माऊली असणारी तिच्यापासून आपण काय झालेलो आहे? विभक्त झालेला आहे. हा जीव विभक्त झालेला आहे. आणि याच्यासाठी धर्माचे पालन हा धर्म सांगितलाय की त्या भगवंताशी एक मिळणं नाही का. त्या आईपासून विभक्त झालोय, मग त्या आईला भेटायला नको का? आणि त्याच्यासाठी हा तुम्हाला आम्हाला हा मनुष्य जन्म भेटलेला आहे. देवे दिला देह भजन गोमटा आणि तोया झाला फाटा बाधिकेता. कशासाठी दिलाय? दिले इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन आणि देवे तू जोडशील नारायण नासे जीव पण भवरोग. मग जो भवरोग लागलेला आहे, कुठला भवरोग? पुनरपि जननम पुनरपि जननी जठरी शयनम य संसारे खल दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. अरे किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित म्हणून या जीव भ्याला. अरे म्हणून तरी घाबरा आणि विठोसी शरण गेला. अरे आम्ही प्रत्येक जन्माला येतोय, प्रत्येक नाही का जन्माला येतोय मरतोय, जन्माला येतोय मरतोय. आजा मेला पंजा गेला आप मसला गेला. अरे देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मग कधी अजून आम्हाला कळणार नाही का? आम्ही विषयांच्या मागे लागलेलो आहोत. आम्हाला हातचं सोडून परत्याच्या मागे पळायची हाव लागलेली आहे नाही का? कारण खरंच हा जीव हातचं सोडतोय आणि पळत्याच्या मागेच लागलेला आहे. कारण हा विचार चांगला विचार करत नाही. बाबा माझे सांगायचे चांगला विचार केला तर. पण आमच्यासारखे दरिद्री नाही का, कर्म दरिद्री इथून सांगतच नाही तर या जनाचा कधी उद्धार होईल? कारण आम्हालाच समजलं नाही. पण आमच्या सच्चिदानंद सद्गुरूंच्या कृपेने या जीवाला कळलं म्हणून इथे बोलण्याची तयारी नाही का? नाहीतर नाही बाबा. कारण आपण सारिखे करीती तात्काळ आणि नाही काळ वेळ तया लागे. परखड भाषा आहे, क्षमा असावी. पण माझ्या बाबांनी सांगितलं अरे बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, कोणाची गैर करू नको. सत्याचा मार्ग आहे ना तर तसाच सांग नाही का? चोळून आणि जमणारच नाही. पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या विषय. विठ्ठल विठ्ठल कथा नाही का? कथा कुठली सांगितली हो तुकोबारायांनी? कथा म्हणजे काय? पहिली गोष्ट भगवंताचं स्वरूप म्हणजे कथा. याच्या व्यतिरिक्त दुसरी संज्ञाच नाही. विठ्ठल विठ्ठल करू याची कथा नामाचा गजर आम्हा संसार काय करी. तुकोबाराय एका अभंगात बोलतात करू याची कथा. आता याची आणि इथे सांगितलं आपल्या अभंगात हरिकथा नाही का? अर्थ एकच. कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी विठोबाची. कथा याची बरी दुःख हरी कथा दुःख हरी. कथा
करी आणि कथा मुक्त करी, अशी माझी भगवंताची कथा, म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे का. आणि ही कथा तुम्हा मला माझ्या साधू संतांनी मेळ बसून दिलेला आहे, सांगून दिलेली आहे. जनाबाई एका अभंगात सांगते, जनाबाई एका अभंगामध्ये सांगते, विठ्ठल 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 सादर व्हावे कथेसी, नाही का. आणि ती कथा काय करते तर ती तुम्हाला आनंदमय करते, भगवतमय करते, म्हणून ती कथा. आणि या कथेचं आणि आमचे नारायण महाराज नेहमी सांगतात नाही का, जैसे शारदीची चंद्रकले माझे अमृत कन कोवळे, ते वेंचिते मन मोवाळे चकोरत लगे, तैशा परी श्रोता ही अनुभवावी कथा, अति हळूवारपणे चित्ता आणोनिया. दोन्ही विषय आले बघा, कथा आणि चित्त, नाही का. कथा काय करायची, अनुभवायला सांगितले, पण आम्ही आज काय करतोय तो वाचन करतोय, वाचन करत बसलेलो आहे कथेचं. विठ्ठल विठ्ठल ही कथा तुम्हाला काय करते तर दुःखाचा नाश करते आणि सुखाला पात्र करते, म्हणून ही कथा. म्हणून इथे सांगितलंय, तरी अवधान एक वेळ तिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका, उघड ऐका सांगितलंय. माझ्या निवृत्ती ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञा घेतली नाही का, की बाबा एक वेळ लक्ष द्या, काय एक कान करा आणि या कथेकडे एक चित्ताने एक एकाग्र मनाने काय करा तर त्या भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. खरंच मगाशी सुरेंद्र भाऊनी प्रवचनातून सगळा विषय मांडला, तोच कीर्तनाचा विषय, बरोबर का. बाकी दुसरं काहीच नाही. तर ही कथा याच्यासाठी तुमचा आमचा जन्म झालेला आहे, भगवंतमय होणं, भगवंत स्वरूप होणं, भगवंताची कथा होणं. हे भगवंताची कथा म्हणजे काय, सोहम वाग्या प्रेम नगर वारी, माझी मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, नाही का. ही कथा काय करायचंय तर भगवतमय व्हायचंय, भगवत स्वरूप व्हायचंय. आणि आता नामावर येऊ आपण, नाही का. हा सदा नाम, नाही का. आता काय तर आम्हाला तुकाराम महाराज सांगतात की त्या सतत जर नामस्मरण केलं, सदा म्हणजे काय हो, कधी कधी का आधी मध्ये, सदा म्हणजे सतत, निरंतर, अखंड, याला सदा म्हटलंय, बरोबर ना. सदा नाम. आता नाम आम्हाला काय झालं माहितीये का, आम्हाला नाम आणि नावामध्ये अजून फरक कळलेला नाहीये, म्हणून आपण पहिले नाव समजून घेऊया. विठ्ठल विठ्ठल. आईच्या उदरातून आज जेव्हा बाळ येतं ना जन्माला, आणि त्याच्यानंतर हिंदू
संस्कृतीमध्ये काय बारसं केलं जातं, बारसं या जीवाचं नाही का, या जीवाचं बारसं केलं जातं आणि या जीवाला व्यवहार चालावा म्हणून काय ठेवलं जातं, या देहाला नाव ठेवलं जातं. उपजलिया बालकाशी नाव नाही तयापाशी आणि ठेवेली नावेशी ओ दे तुठे नाही का. पण आपलं चाललंय काय, हाका मारे ज्याच्या नावे त्याचं नामच नाही ठावे नाही का. आज आम्ही भगवंताच्या नावाने हाका मारतोय पण आम्हाला त्या भगवंताचं ओरिजिनल नाम माहिती नाहीये म्हणून ही सगळी अडचण आहे. आणि अवघा वाचेचा गोंधळ चाललेला नाही का. पण आपल्याला काय करायचंय तर कीर्तन करायचंय. आपण सगळे कुठे आहोत तर या भगवंताच्या कथेमध्ये आणि कीर्तनामध्ये आहोत. आणि हे कीर्तन म्हणून नामदेव महाराज सांगतात, कीर्तन चांग कीर्तन चांग ते नाम. आता सांगितलं नाव, आता आपल्याला नामावर यायचंय नाही का. की कारण भगवंताचं नाम हे ओरिजिनल आहे नाही का. पहिले कोठेच नव्हते काही, जर चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते बाई आणि त्यांनी एवढी ख्याती केली. कान्होबा कान्होबा तेरे 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 नाही का. म्हणजे पहिले कोठेच नव्हतं पण ही सगळी जी दिसते ना ही मायावशी, ही कशामुळे तर भगवंताच्या नामामुळे. आज आम्ही सांगतोय ओव्या, आपण बेधडक बोलतोय नाही का. की ब्रह्मदेव काय होता पहिले, वेडा होता नाही का. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी का विरोत्तमा आणि वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. तो मज ईश्वरा तेने ओळखे न सृष्टी ही करू शके. तो थोरू केला एके नामे जेने. म्हणजे एवढा अधिकार, एवढं त्या नामस्मरणामध्ये काय आहे तर पावर आहे की ही जी ब्रह्माने सृष्टी निर्माण केली ना त्याच्यामध्ये जी ताकद नव्हती ती या नामामुळे ताकद निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल. ते अनादि परब्रह्म जगदादि विश्राम धाम तया ते एक नाम त्रिधा पयसे. ते कीर नाम जाती माझ्या अविद्याची आहे राती. माझी ओळखवाया श्रुती पूर्ण केली. विठ्ठल विठ्ठल. मग ते नामस्मरण तुम्हा आम्हाला भेटावं जर असं वाटत असेल तर ऐसियाचा पदर धरा. ऐसियाचा पदर धरा. ऐसियाचा पदर धरा. Yeah.
उत्तम सार उत्तम गती, जे देव हो म्हणती ते देवची होती, तरी कान धरावा चित्ती. आलो का चित्तावर? नाही का? चित्ताला समाधान नाहीये म्हणून ही सगळी गफलत आहे. प्रत्येक ओवीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये भगवंताने चित्ताचं वर्णन केलेलं आहे, पण चित्त आम्हाला कळलेलं नाहीये. विठ्ठल विठ्ठल. तर हा मनुष्य जन्म तुम्हाला आम्हाला भेटलाय नाही का? नरदेह निधान लागले हाती बोललो आता, पण भरतखंडी नरदेह प्राप्ती ही तर परम भाग्याची संपत्ती नाही का? या भारतखंडामध्ये तुमचा आमचा जन्म झाला आणि त्यातल्या त्यात साधू संतांच्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. मग याच्यामध्ये आल्यानंतर काय सांगितलंय? ऐसियाचा पदर धरा, जेने देव येईल घरा. म्हणजे वाट दावी त्यांच्या पुण्य नाही पार, आणि होतील उपकार अगणित. मार्ग दाऊन गेले आधी दया निधी संतते, आणि तेनेची पंथी चालू जाता न पडे गुंता कोठे काही. जो मार्ग दाखवलेला आहे ना त्याच मार्गाने जर तुम्ही गेला तर कुठल्याही प्रकारचा गुंता पडणार नाही, पण तो मार्ग सोडला तर निश्चित गुंता झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल. तर हे जे नाम नाही का, हे कधीपासूनच आहे? तर माझ्या श्रीकृष्ण भगवंताने अर्जुनाची समजूत घालताना, अर्जुनाला उपदेश करताना मगाशी सांगून गेले सुरेंद्र भाऊ नाही का? हे कोणाला सांगितलं नाही माझ्या श्रीकृष्ण भगवंताने? जे न सांगे माता देवकीसी, जे न सांगे पितया वसुदेवासी, जे न सांगे बंधू बलिभद्रासी, ते गुह्य नाम तुझला बोलत असे नाही का? तुला सांगतोय कारण का तू माझा सखा आहे, माझा प्राण सखा आहेस म्हणून तुला सांगतो, कारण तेवढा अधिकार अर्जुनाचा आहे नाही का? आणि म्हणून हे जे नाम आहे ना माझ्या श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आणि हा उपदेश केला. आणि हे जे नाम माझ्या सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबांनी जे काय झालं नंतर हे काय झालं लोपलं ज्ञानेश्वर माऊलींनी, म्हणून अवतार ज्ञानेश्वर माऊलींचा. लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, अवतार पांडुरंगा आणि नाम ठेविले नाही. आणि मग माझ्या माऊलींचाच अवतार संत श्रीपाद बाबा. विश्वंभराचा अवतार, अवतार नाही का? आणि हा अवतार खरंच सगळ्यांना काय केलं तृप्त करून ठेवलं. अभंग नाही काय काल्याच्या अभंगात घेतात असो ठीक आहे, आता आठवत नाहीये. हा राहू दे. तर मग
जे श्रीपाद बाबा अवताराला आले आणि त्यांनी हे कार्य केलं नाही का, नामाचा प्रचार केला, नामाचा रोपट लावलं नाही का, इवलेस रोप लावी येले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, मोगरा फुलला आणि फुले वेचितासी बहरू कळी असी आला. आता आपल्याला काय बघायचं माहितीये का, अंतःकरणाचे 4 प्रकार, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार नाही का. मनाचा काय कारभार आहे, मनाचा काय कारभार आहे, मनाचा संकल्प आणि विकल्प. तर इथे एखादा बिना माळकरी आला असेल आणि त्याची वृत्ती उठली की मला माळ घालावीशी वाटते, काय झाला, संकल्प झाला नाही का. आणि नंतर त्याच्या मनात लगेच त्या क्षणी की मनात आलं की मला घरी जाऊन माझ्या धर्मपत्नीला विचारावं लागेल, काय झाला, विकल्प. हा मनाचा प्रकार. मनामध्ये ही गोष्टी होत असतात, संकल्प विकल्प येत असतात नाही का. मन, बुद्धी. आता बुद्धी काय, तर बुद्धी आता त्यांच्या मनात आला संकल्प मला माळ घालायची, पण बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्पराय नहरनिशी नाही का. ब्रह्मनिष्ठ राखे परिपूर्ण आणि तत्पराय नहरनिशी काय केले, बुद्धीने निश्चय केला की मला काय करायचंय, माळ घालायचीच आहे. कल करे सो आज करे सो अभी और इसी वक्त निकल जाएगा श्वास तो करोगे कब. युक्तीप्रमाणे त्याचा काय झाला, मनाचा बुद्धीचा निश्चय झाला, मन बुद्धी. आणि आता चित्त नाही का. आता चित्ताचा विषय, आता प्रत्येक साधू संतांनी सांगितलंय. तुकोबाराय पहिले देव 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 करत होते, काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा आणि चित्त पांडुरंगा झुरत असे नाही का. माझं चित्त पांडुरंगा झुरते रे तुझ्यासाठी. पण आमचं चित्त झुरते का, आज आमचं प्रपंचामध्ये चित्त अडकलेलं आहे नाही का. आम्ही वासनेमध्ये अडकलेलो आहे, आम्ही प्रपंचामध्ये संसारामध्ये अडकलेलो आहे. म्हणून चित्ताला काय झालेलं आहे, आवरण आलेलं आहे. आणि हे चित्त शुद्ध करण्यासाठी संतांच्या पाया पडावं लागेल. नवे त्या संतांचं नामस्मरण घ्यावं लागेल. लावी मनाच्या मनाला आणि उन्मानीच्या सुखा आत पांडुरंग भेट देत असते नाही का. बघा एक भिंगुरटी असते, भिंगुरटी नाही का. आणि ती काय करते, तर ती एक आळी घेते आणि त्या आळीला दंश करते. त्या भिंगुरटीला पंख असतात आणि एक टोच असते आणि ती काय करते, त्या आळीला टोचा मारते आणि त्या आळीला एक छोटस घर करते मातीचं आणि त्या मातीच्या त्या घरामध्ये त्या आळीला डांबून ठेवते. आणि मग काय करते,
मग ती निघून जाते, बरं का? मग ती निघून जाते आणि मग ती आतमध्ये आळी आहे ना, तिला बाहेर पडता पण येत नाही आणि काहीच करता येत नाही. पण तिला एक काय होतं की आता ती भिंगुरटी येईल, मला टोचा मारेल. आता ती भिंगुरटी येईल, मला टोचा मारेल. आता ती भिंगुरटी येईल आणि मला टोचा मारेल. आणि मग बरोबर 21 ते 25 दिवसांनी तिला पंख फुटतात आणि तिला टोचा सुद्धा येतो आणि ती काय होते, चैतन्याला मिळून जाते. तैसे तिया ते चिंतने कीटकी झाली स्वरूपे आणि तैसे पांडुरंगा स्मरता मुक्ती भेटे. विठ्ठल हो नाही का? त्या भिंगुरटीने काय केलं तर सतत त्याचा ध्यास घेतला की आता येईल. त्या आळीने त्याचा ध्यास घेतला की आता येईल आणि ती मला टोचा मारेल. आणि काय झाली, ती स्वरूपताच म्हणजे ती त्या भिंगुरटी सारखीच झाली. मग तसं तुमच्या आमच्या जीवनात जर तुम्हाला भगवंत स्वरूप व्हावं असं वाटत असेल तर भगवंताचा ध्यास घ्यावा लागेल. आळीकडे काही नसताना कुठलं भजन केलं तर ती येईल, मला टोचा मारेल, नाही का? ऐशी ती येईल आणि ती स्वरूपता झाली. आणि आपल्याला तर ते भगवंताचं नाम मिळाल्यानंतर आपण भगवत स्वरूप होणार नाही का? झाल्याशिवाय राहणार नाही. पण आम्ही काय झालंय तर आम्ही त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा आमचा विचार करत नाही, कारण आमची बुद्धी काय झाली, संकोचित झाली आहे आणि म्हणून हा घोळ होत आहे, नाही का? म्हणून एका ठिकाणी माझी दिल्लीनी कोण होती, शबरी माता, तिला पण काय झालं, ध्यास लागला, नाही का? सांगितली, नाही का? हा जो देह आहे ना, ही भगवंताची कुटिया सांगितली. आणि याच्यामध्ये एकदा का भगवंत, कारण काय सांगितलंय, भगवंत कुठे आहे तर या शरीरामध्ये आहे, नाही का? कुठेही जायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आळवावा, नाही का? आणि तो भगवंत तुमच्याच जवळ आहे. पण ते कस्तुरी त्या हरणाच्या गर्भातच आहे, पण ती काय करते, वन भटकते. तसं आम्ही देवासाठी जन कैसे वेडे पिसे आणि पाहो जाता देशो देसे. अरे ज्याला समजला ना तो गदगदा हसे. विठ्ठल विठ्ठल.
ही कशाने होणार आहे? फक्त त्या एका नामाने होणार आहे. त्या नामाचा छंद घेतला पाहिजे. छंद नाही नामाचा पडता मिठी लिंग देहाच्या सुटता गाठी अत्री नेत्री अश्रूंचा पूर दाटी सर्वांगा नाही का. हा जो नामाचा परिणाम सांगितलाय नाही का, यामुळे त्या नामामुळे हा परिणाम होतो. हे नाम अनादी काळाचं माझे सद्गुरू काय करतात तर त्या नामाचा उपदेश करतात नाही का. काणीचे पेरिले डोळा ते उगविले आणि व्यापक भरले तोची हरी. मग त्या नामाने एवढा छंद लागतो, तो काय करतो साधक काय करतो त्या नामाच्या चिंतनामध्ये बसतो नाही का. माझं सांगतो, मला जेव्हा हा अनुग्रह झाला नाही तर बाबा सांगायचे नाही का, नामा म्हणे तुका म्हणे नद्या तुका म्हणे. माझा अनुग्रहाचा अनुभव, मला जेव्हा अनुग्रह झाला बाबांकडून नाना बाबांकडून आणि तेव्हा गोटीला गेलो. गोटीला माझ्या श्रीपाद बाबांच्या घरी बसलो ध्यानाला. सगळे बोलतात ध्यानाला बसा ध्यानाला बसा. आता छंदच नाही ना बाबा, छंदच नाही तर बसू कुठून, कधी बसलेलोच नाही. ठीक आहे नाम कानापर्यंत नाम आलं नाही का, पण बसलो नव्हतो कारण घरी बसायची चोरी होती. सांगायला हरकत नाही कारण विरोध असल्या कारणाने घरी बसायला चोरी होती, घरी बसत नव्हतो. मग लपून छपून मग जय हरी बाबांकडे यायचो, नारायण बाबांकडे यायचो, सुदाम बाबांकडे यायचो आणि अशा ठिकाणी बसायचो. पण अवस्था काही झाली नाही कारण त्या छंद घेतला नाही. जसा त्या भिंगुर्टीचा त्या आळीने भिंगुर्टीचा छंद घेतला तसा काही छंद लागेच ना, होतच नाही. नंतर गोटीला गेलो, गोटीला बाबांची पुण्यतिथी होती, पुण्यस्मरण होतं आणि तेव्हा सगळ्यांबरोबर घरात बाबांच्या घरात तिथे बसलो. तिथे पण काहीच नाही, अंगाला शार पण नाही, काहीच नाही. सगळे बोलतात शार येत, ऐकलेलं ना, पण तसं काहीच अनुभव येत नाही. मग काय माझ्यामध्ये काहीतरी कमी आहे. संशयावनी थोर पाप अनेक नाही घोर इतर विघ्नाच्या इथे संशय नव्हता बाबा, पण लाज भय शंका नाही का आणि आळस याच्यामुळे ते प्रचितीला येत नव्हतं. आणि मग नंतर पुढच्या पुण्यतिथीला गुरुपौर्णिमा पण अशीच घालवली नाही का, गुरुपौर्णिमा पण अशीच घालवली. बाबा नाही तिकडे जावं लागेल कारण परंपरा ना, वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती. त्या युक्तीप्रमाणे आई वडिलांचं ऐकायला पाहिजे, तिकडे गेलं पाहिजे नाही का. मग तिकडे गेलो. नंतर
पुन्हा बाबांची पुण्यतिथी आली नाही का. 1 वर्ष असंच गेलं बाबा. काही परिणाम या ठोकळ्याला काही परिणाम झाला नाही. सज्जनानी घेतली प्रचिती आरशी मंडळी प्रचिती घेतली आणि मग तुम्हा आम्हाला सांगितले तुका चाखोणीय सांगे मज अनुभव आहे अंगे नाही का. अरे एवढी ग्वाही घेतली माझ्या साधू संतांनी सांगितले जर नामाचा अनुभव आला नाही ना तर या भर चौकात नाही का भर चौकात आम्हाला काय करा. हे बाबांचे शब्द आहेत. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा ही जी परंपरा आम्हाला लागले ना आम्ही अहो भाग्याचे नाही का. बाबा म्हणायचे ब ब ब ब. अरे शब्द नाही तुम्ही ऐकले नाही का. या साधू संतांच्या मताला तुम्ही अनुमोदन दिलं आणि म्हणून मग बाबा तो काळ माझा असाच गेला. 1 वर्ष घालवलं मी पण या ठोकळ्याला काही परिणाम झाला नाही. पण नंतर सतत वारंवार इथे आलो नाही का. या सर्व थोर महात्मेत नाही सगळी मंडळी आहेत ना गुरुवर्य मंडळी यांच्या कृपाने नाही का संत संगतीचे काय सांगू सुख आपण सारखे असो. हा संतांची संगत घेतली नाही का आणि त्याच्यामुळे काय झाला मनावर परिणाम झाला. मग आता निश्चय केला. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ नाही का. निश्चय केला की नाही आता करायचं. पुन्हा गोटीला तिकडे माती होती खडे होते त्याच्यावर बसलो आणि चालू होतं कीर्तन. आपल्या दातिवलीच्या बाबांचं शरद बाबांचं कीर्तन होतं महात्म्यांचं कीर्तन आणि बसलोय मी त्या याच्यावर दगडाच्या ते सगळं होतं त्याच्यावर आणि चालू झालं नामस्मरण चालू आहे आणि तिकडून टाळांचा आवाज पकवाजाचा आवाज आणि मग एका स्त्रीची अवस्था झाली. त्या स्त्रीची ते शब्द माझ्या कानावर पडले नाही का. कानावर पडले श्रीपाद बाबा की जय आणि माझा तिथे पाजर फुटला नाही का. आणि तो पाजर आज टाकायात माझ्या संस्कृतीला माझा पदर बाई नव्हते भानात
मग चित्त चैतन्याची पडता भेटी, लिंग देहाच्या सुटता गाठी आणि नेत्री अश्रूंचा पूर दाटी. नयनी लोकाला प्रेमे महापूर, नयनी लोकाला प्रेमे महापूर, नयनी लोकाला प्रेमे महापूर, नयनी लोकाला प्रेमे महापूर. आणि कोण देहाते सांभाळी, ही अवस्था झाली नाही का. आणि ही अवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भगवंताची प्रचिती, नवे नवे भगवंताचा अनुभव येत नाही. अभंगाचं तिसरं चरण. सदा नाम घोष, तिसरं आठो असो ऐसा कोठे, आठवची नाही असो ऐसा कोठे, आठवची नाही असो ऐसा कोठे, आठवची नाही असो ऐसा कोठे, आठवची नाही. जेही तरी हो जेही तरी हो सर्व सुख ज्ञानो, सर्व अलंकार, सर्व सुख ज्ञानो, सर्व अलंकार. जेही तरी हो जेही तरी हो सर्व सुख ज्ञानो, सर्व सर्व सुख झालो, सर्व अलंकार नाही का. आनंद निर्भर दुल्लत असो असो ऐसा कोठे, आठवची नाही आणि देहीच विदेही भोगू दशा. कारण या देहाचा काय झाला, विसर पडला त्या नामस्मरणाने. आणि मग हा जीव काय करायला लागला, ते नामस्मरण. अहम ब्रह्मास्मी वाणी, एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा गेली पळणी आणि तात्काळ जागोन निला. कोण आहेस तू, तर तू भगवंताचं स्वरूप आहेस, नवे नवे तू देव आहेस. आगी लागता रुखी, सैरा पळती पक्षी. काय झालं, एका झाडाला अनेक पक्ष्यांची घरटी आहे आणि त्या झाडाला काय लागावं, तर अग्नी लागावा. मग ती पक्षी कुठे उडतील, उत्तरेला, दक्षिणेला, पूर्वेला, पश्चिमेला, कुठे, अरे वाट भेटेल तिकडे पळतील. आणि मग ती काय होतात, इकडे तिकडे सैरा वैरा पळायला लागतात. आणि मग म्हणून सांगितलं, आगी लागता रुखी, आगी लागता रुखी, सैरा पळती पक्षी नाही का. सैरा वैरा पळत सुटतात. म्हणजे काम क्रोध जे काय विकार आहेत, षडगुण विकार नाही का, हे काय पळतात. नवे नवे पाप आणि पुण्य सुद्धा
लागत नाही या अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता काणी अविद्या निद्रा गेली पळून आणि तात्काळ जागून नेला. मग आता काय झाले कसली चिंता उरलेली नाही नाही का. आता आम्हाला जे जन्माला येण्याचं कारण होतं पुण्य आणि पाप ते पण राहिलं नाही असं तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो जन्माला येण्याचं कारण होतं ते पण आता काय झालं साधू संतांच्या नवीन त्या भगवंताच्या नामस्मरणाने बाद झालं. म्हणून बीज बाजोनी केली नाही आम्हा जन्म मरण नाही. मग जन्म नाही म्हणजे आम्हाला संसार नाही काय का. जन्म नाही म्हणजे आम्हाला मरण नाही. मरण नाही म्हणजे संसार नाही. आम्हा संसार काय तरी या युक्तीप्रमाणे 4 चरण त्यातले 2 सोडवण्याचा प्रयत्न केला आणि उरलेले सांगतेमध्येच सुटले नाही का. कारण जे काय बोलण्याचा प्रयत्न केला ते माझ्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या कृपेने. म्हणून आपण एक वेळ भगवंताचं भजन विठोबार कुमार सेवा करण्याचा प्रयत्न केला. करविली तैसी केली कटकट वाकडी का निकळ देव जाणे. नवे तुम्ही सगळे
सगळे जाणतात आणि या कीर्तनाला जे सगळे काळकरी मंडळी असतील, पक्वान वाजत असतील, आमचे विनेकरी बाबा असतील, इकडे महिला मंडळ असतील आणि सगळी नाही का श्रोता वर्ग नसता तर पितळाला सांगितलं असतं का? मग त्याचप्रमाणे जे काय बोललो ते माझ्या सद्गुरू श्रीपाद बाहुलींचा नाही का प्रसाद म्हणून बोलण्याचं धाडस केलं. नाहीतर बालक पोपडा बोले का वाकुडा वेचुका पावले ते जोज करुणे माऊली रिगे जेवी बालक बापाची या ताटी रिगे रिकोणी बापा तेच जेव लागे की तो संतोषने वेगे मुखची ओढवी. या उक्तीप्रमाणे 4 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला नाही का. आणि हे तुम्ही सगळे आई वडील आणि एक गोड शब्द तुम्ही सेवन केल्याबद्दल खरंच तुमच्या चरणी दंडवत होतो आणि इथेच सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल.